नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्मा रेसिपीजमध्ये. प्रथमतः प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आणि आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा उत्तप्पा कसा बनवायचा ते बघतो आहोत. तर चला तर सुरुवात करूयात आजच्या ह्या तिरंगी रेसिपीला. तर त्याच्यासाठी हे मी उत्तप्पा बॅटर असं बनवून घेतलेलं आहे. तर 3 वाटी तांदूळ घेतले होते मी आणि त्यात 1 वाटी उडीद डाळ घेतली होती. हे वेगवेगळे भिजत ठेवलं एक 5 ते 6 तास आणि 5 ते 6 तासानंतर मी हे मिक्सरवरून वाटून घेतलेलं आहे, बारीक वाटून घेतलेलं आहे. आणि एकत्र करून हे मी रात्रभर पीठ हे सगळं आंबवण्यासाठी ठेवलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे पीठ आपलं असं हे फर्मंट झालेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे उत्तप्पे बनवायला घेतलेलं आहे. आता आपल्याला तिरंगा उत्तप्पा बनवायचा आहे. तर त्यासाठी हे मी बॅटर व्हाईट बॅटर जे होतं त्यामधलं असं थोडं बॅटर काढून घेतलेलं आहे आणि त्यात ऑरेंज कलर टाकलेला आहे, फूड कलर. आणि अजून एका भांड्यात मी असंच हे व्हाईट बॅटर काढून घेतलं आणि त्यात मी ग्रीन फूड कलर टाकलेला आहे. आणि असं हे ग्रीन आणि ऑरेंज बॅटर मी बनवून तयार करून घेतलेलं आहे. आणि व्हाईट बॅटर पण थोडं आहे तसं ठेवलेलं आहे. म्हणजे असे आपण हे 3 कलरचं आपल्याला हे बॅटर मिळालं. गॅसवर असं हे पॅन गरम करत ठेवलेलं आहे. आता 1 टीस्पून मी तेल टाकलेलं आहे आणि मधोमध हे ग्रीन जे बॅटर आहे ते टाकणार आहे मी. 1 चमचा 1 ते 2 चमचे मी टाकलेलं आहे हे बॅटर आणि ते असं छान असं थोडंसं पसरवून घेणार आहे. हे बॅटर असं पसरवून घेतल्यानंतर याच्या कडेला मी व्हाईट कलरचं बॅटर टाकणार आहे. पांढऱ्या कलरचं बॅटर जे आहे आपलं ते टाकणार आहे आणि ते पण असं पसरवून घेणार आहे. आणि व्हाईट कलरचं बॅटर टाकून झाल्यानंतर मी आता सगळ्यात कडेला ऑरेंज कलरचं बॅटर टाकून घेत आहे आणि ते पण मी छान असं पसरवून घेणार आहे. असा मी हा ट्राय कलर आपला उत्तप्पा बनवून घेतला. आता जे मध्ये ग्रीन कलरचं बॅटर टाकलं होतं त्या बॅटरवर मी ग्रीन चटणी बनवलेली आहे. म्हणजे खोबऱ्याची चटणी जी आपण डोसा इडलीबरोबर खातो ती चटणी मी बनवलेली आहे. ती चटणी मी लावून घेणार आहे. आणि त्यानंतर आपलं हे जे व्हाईट कलरचं बॅटर आहे त्याच्यावरती मी थोडंसं किसलेलं चीज आणि किसलेलं मी पनीर टाकणार आहे. आणि त्यानंतर लास्ट जे ऑरेंज कलरचं बॅटर आहे त्याच्यावरती मी किसलेलं हे गाजर असं टाकणार आहे. आता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे वरून असं गाजर किंवा हे जे आपण चीज वगैरे टाकलेलं आहे, चटणी टाकलेली आहे ते टाकू शकता किंवा हे स्किप केलं तरी पण चालू शकेल. आता कडेनं मी हे थोडंसं तेल सोडलेलं आहे आणि हे झाकून ठेवून देणार आहे मी. आणि ही वरची बाजू पण आपण छान अशी भाजून घेणार आहोत. एक 5 मिनटानंतर मी काढून बघितलं तर आपलं हे छान असं वरून पण आपला डोसा असा भाजत आलेला आहे. आणि याच्यावर मी थोडंसं बटर ठेवलं आणि थोडंसं हे असं प्रेस करून घेऊया आपण हे. म्हणजे हे जे आपण वरती जे स्टफिंग टाकलेलं आहे म्हणजे गाजर वगैरे जे टाकलेलं आहे ते निघणार नाही. परत एक 2 ते 3 मिनटानंतर आपण चेक करूया. तर छान असा आपला हा उत्तप्पा जो आहे तो तयार झालेला आहे. आता आपण हा उत्तप्पा काढून घेतलेला आहे. छान असा आपला हा उत्तप्पा तयार झाला. आता परत मी तव्यात असं 1 टीस्पून तेल टाकलेलं आहे आणि आपण दुसऱ्या प्रकारे हा परत एक डोसा बनवून घेऊया. आता इथे मी सगळ्यात खाली असं हे हॉरिझॉन्टल असं हे मी ग्रीन बॅटर टाकलेलं आहे. म्हणजे आपल्याला चौकोनी शेपमध्ये थोडासा जसा आपल्या फ्लॅगचा कलर आहे, फ्लॅग जसा दिसतो तसा आपल्याला हा डोसा बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी असं हे सगळ्यात खाली हे ग्रीन बॅटर टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मध्ये मी व्हाईट बॅटर टाकणार आहे आणि त्याच्यावरती मी ऑरेंज बॅटर टाकून घेणार आहे. आणि अजून एक अशा पद्धतीनं आपला हा अजून एक ट्राय कलर डोसा आपण बनवून घेऊया. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त अजून 2 रेसिपीज ज्या तिरंगा रेसिपीज आहेत, तिरंगा कलरमध्ये केलेल्या रेसिपीज आहेत त्या रेसिपी पण माझ्या चॅनलवर आहेत. त्या पण तुम्ही नक्की चेक करा.
तिरंगा राईस मी बनवून दाखवलेला आहे आणि दुसरी एक कबाबची रेसिपी आहे. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्या दोन्ही रेसिपी पण तुम्ही नक्की चेक करा. तिन्ही बॅटर असे व्यवस्थित मी पसरून घेतलेले आहेत आणि आता याच्यावरती मी ग्रीन जे आहे आपले त्याच्यावरती ग्रीन चटणी लावणार आहे ग्रीन कलरवरती. त्यानंतर व्हाईट जे आहे आपले त्याच्यावर मी परत चीज आणि बटर आणि पनीर टाकणार आहे, किसलेलं पनीर. आणि ऑरेंज जे आहे त्याच्यावरती मी गाजराचा किस टाकणार आहे. छान असा तिरंगा उत्तप्पा आपला मस्त असं दिसत आहे. तर माझी आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या अशाच वेगवेगळ्या आणि पटकन होणाऱ्या रेसिपीसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. परत एकदा तुम्हा सर्वांना रेश्माज रेसिपीजतर्फे प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला तर मग परत पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त मजेदार नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही पण असेच नवीन पदार्थ बनवा, स्वतः खा, घरच्यांना खाऊ घाला आणि त्यासाठी माझं चॅनल बघत राहा.